नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहा शेजारीच रात्रभर झोपला आणि नंतर आईचा आक्रोश. मानमोडी तालुका मिरज येथे पत्नीला राहत्या घरात न ठेवण्यावरून झालेल्या किरकोळ वादानंतर पोटच्या मुलानेच राहत्या घरी आईचं नाक, तोंड व गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी दिनांक 15 रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी जगदीश उर्फ पवन जीवन झेंडे वय 28 राहणार झेंडेमळा मानमोडी तालुका मिरज या संशयिताला अटक केली. संगीता जीवन झेंडे वय 51 राहणार झेंडेमळा मानमोडी तालुका मिरज असं मृत आईचं नाव आहे. या प्रकरणी बजरंग तुकाराम काशीद वय 48 राहणार कवटे एकंद तालुका तासगाव यांनी तक्रार दिली. त्यानुसार कुपवाड पोलीस ठाण्यात संशयित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मृत्यूबद्दल संशयितास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तपासाची चक्रे फिरवली. कौटुंबिक वाद, सकाळपर्यंत दाराला आतून असणारी कडी यासह उपलब्ध तांत्रिक पुराव्याच्या आधारे घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अंमलदार अविनाश पाटील, राजू कांबळे यांनी गुन्ह्याचा छडा लावला. मुलगा संशयित जगदीश यास चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे हे करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.